36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. हिंगणघाट आजनसरा सेवा समर्पण आणि भक्ती यांचा अद्भुत संगम आजनसरा येथे पाहायला मिळालाय. संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान आजनसराच्या वतीनं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस 27 मे रोजी संत भोजाजी महाराज देवस्थान प्रांगणामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. या मंगल सोहळ्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे संयोजक प्रमुख आणि संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसराचे अध्यक्ष डॉक्टर विजय परबत यांनी केलाय. त्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम सेवेच्या रूपाने साकारला गेलाय. कार्यक्रमाची सुरुवात संत भोजाजी महाराजांच्या दर्शनाला आलेल्या शेकडो भाविकांना शीतल सरबत वाटप करून झाली आहे. उन्हातून येणाऱ्या भक्तांना मायेची सावली मिळावी म्हणून त्यांना सफेद दुपट्टा पांघरून सन्मानित करण्यात आलंय. या प्रसंगी CO ब्लड बँक नागपूर आणि श्री साईनाथ ब्लड बँक यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलंय. आमदार गडकरी यांचा 69वा वाढदिवस असल्यानं 69 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून कार्यक्रमाला अर्थपूर्ण बनवलंय. नितीनजी गडकरी यांनी गेल्याच महिन्यात 12 एप्रिल रोजी आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानच्या वार्षिक पुण्यतिथी सोहळ्याला भेट देऊन महापूजा केली होती. त्यावेळी वर्धा यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या रोहिणी घाटावरील पुलाचे भूमिपूजन, सिरसगाव निधा टाकळी आजनसरा पोहणा मार्गाच्या नवनिर्माणासाठी आणि वडनेर आजनसरा चौरस्त्यावर फ्लायओव्हरला केंद्रीय निधीतून मंजुरी देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान मार्गदर्शक कृष्णाजी परबत, अध्यक्ष गंगाधररावजी कोल्हे, सचिव सुधाकरराव डेकाटे, उपाध्यक्ष जनार्दन जवंजाळ, हिंगणघाट शहराध्यक्ष कमलाकर ठाकरे पाटील, शहर सचिव गणपतराव गाडेकर, व्यवस्था प्रमुख रमेशभाई पुजदेकर, धर्माजी काळे, रामकृष्णाजी कोपरकर, विश्वनाथजी रेवतकर, पंढरीजी उमाटे, विजयराव जगताप पाटील, मोहनजी गंडाईत, दिवाकरराव खडसे, शामरावजी टापरे, गणेशजी सोनवणे, प्रसिद्ध प्रमुख डॉक्टर संदीप लोंढे, संत भोजाजी विश्व मंडळाचे सचिव शिवदासजी परबत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टणकर, श्रावण काचोळे, महेश कोसूरकर, शालिनीताई इखार, सामाजिक कार्यकर्ते बंडूजी शंभरकर, समाज ग्रुप सुरक्षा एजन्सी प्रमुख दिनेश कुलवडे, सुपरवायझर संजय पुस्तेकर, सुरक्षा रक्षक कैलास पाटील, अविनाश जवंजाळ, देवस्थान कर्मचारी मारुती वैरागडे, रोशन धनाडे, अश्विन भांडवलकर, CO ब्लड बँक टीम प्रवीण नवरकरकर, संतोष पचकटे, आकांक्षा भोयर, प्रिया चौधरी, विठ्ठल कांबडी, श्री साईनाथ ब्लड बँक टीम, कृष्णा कावेरकर, वैशाली कावेरकर, जयश्री तिमांडे, स्वाती यांनी सहकार्य केले. सेवा आणि भक्तीचा हा उपक्रम संयोजक प्रमुख डॉक्टर विजय परबत, संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकारानं आदर्श आणि प्रेरणादायी ठरला. इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांना सर्वांना वंदन. आणि मुख्यतः आपल्या विदर्भाचे लाडके नेते तसेच धार्मिक स्थळांविषयी सेवाभावी व्यक्तिमत्व माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री यांचा आज वाढदिवस आणि श्री संत भोजाजी महाराज ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून श्री संत भोजाजी महाराज देवस्थान कमिटी आणि ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी या उन्हात एक सुखी उपरणे, त्यांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी त्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे वितरित करण्यात येणार आहे. तसंच या उन्हाच्या तडाख्यात शीतपेय, शीतल जल आपण इथे वितरित करीत आहोत. तसेच रक्तदान शिबिर सुद्धा इथे होत आहे. केंद्रीय मंत्री गडकरी साहेब नुकतेच आजनसराला येऊन गेले. त्यांनी महापूजा केली, आपली श्रद्धा महाराजांच्या चरणी अर्पण केली आणि जे जे इथे सुविधा पाहिजे त्या सर्व समस्या आणि त्या मग रस्त्याच्या असो, पुलाच्या असो, उडान पुलाच्या असो,
किंवा भक्तनिवास, अन्नछत्र किंवा लोकांच्या विरंगुळा करता बोटिंग स्पॉट, काही गार्डन या निमित्ताने त्यांनी सर्व गोष्टी इथे येऊन मंजूर केल्या आणि त्या येत्या 6 महिन्यात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे येथील जनता, भक्त लोक त्यांचे खूप खूप आभारी आहेत आणि म्हणूनच त्यांची कृतज्ञता या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही व्यक्त करतो. आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयोजक प्रमुख म्हणून नात्याने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संत भोजाजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देतो. आणि आता ज्येष्ठ नागरिकांनी उपहाराचं जे वितरण होत आहे त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी किशोर शिंदे, वर्धा.